म्हणजे मला माहिती आहे की तिचं तिच्या बाबांवर तिच्या भावावर जास्त प्रेम आहे, पण म्हणजे मला असं वाटायचं ना की माझ्यावर तिच्या भावापेक्षा किंवा बाबांपेक्षा थोडंसं जास्त प्रेम असायला हवं. तू करायचंस का? तू तुझ्या आयांवर जितकं प्रेम करतोस त्याच्यापेक्षा थोडं जास्त जान्हवीवर थोडं. मला नाही माहित. अरे मग कोणाला माहितीये? मी हा प्रश्न स्वतःला कधी विचारलेला नाहीये. मग आता विचार. अरे कदाचित मी सगळ्यांवर करतो तितकंच प्रेम. हसायला काय झालं? ए बघ, नाही नाही तू हसतोयस कशाला? आपण माझ्याविषयी का बोलतोय? आणि माझा काहीच संबंध नाहीये. जान्हवीनी मला हे असं ऐकवलंय. ती ज्या कोणासाठी हे सगळं करतेय ना, तो तिला तिच्या प्राणांपेक्षा जास्त प्रिय आहे. त्याच्याबद्दल बोलतोय आपण. श्री, एक सांगू? बोल. नाही म्हणजे तू रागवणार नसशील? नाही रागवणार रे, सांग, बोल. श्री, यू आर जेलस अँड पॉझिटिव्ह. चल 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 चल, काहीतरी काय. मी कशाला जेलस होऊ? माझा काय संबंध आहे? चल. आणि हे बघ, मी आयुष्यात कोणासाठी तरी पॉझिटिव्ह झाल्याचं मला तरी आठवत नाही. अरे पण तू आजपर्यंत कोणासाठी पॉझिटिव्ह झाला नाहीस, म्हणून यापुढे तू कोणासाठी पॉझिटिव्ह होणारच नाहीस असं नाहीये ना. मनीष, तू ना आता काहीही बडबडायला लागलास. पहिली गोष्ट, एक तर मी पॉझिटिव्ह वगैरे काही झालेलो नाहीये, आणि दुसरी गोष्ट, जान्हवी यातलं काहीच करणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर. मला फक्त तो माणूस कोण आहे ज्याला मी ओळखत नाही इतकीच शंका आली, म्हणून मी म्हणालो, बाकी काही नाही. पॉझिटिव्ह वगैरे होण्याचा काय संबंध आहे? मी कशाला पॉझिटिव्ह? मी खरंच सांगतोय, मी काही पॉझिटिव्ह वगैरे झालेलो नाहीये. काय संबंध आहे माझा? मी कशाला पॉझिटिव्ह? काही संबंध नाही. अरे हो हो हो, इट्स ओके. एवढं एक्सप्लेनेशन का देतोय? मी काहीही एक्सप्लेनेशन देत नाहीये रे तुला. श्री, तू ना सध्या डिनायल मोड मध्येस. प्रत्येक गोष्ट नाकारतेस. जान्हवी काय म्हणायची माहितीये ना, एखादा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तो आधी ऍक्सेप्ट करावा लागतो, स्वीकारावा लागतो. जर प्रश्न नाहीच आहे असं पण म्हटलं तर तो सोडवणार कसा? म्हणून आई असं म्हणत होत्या की आता ह्या वेळी आपलं श्रीवर प्रेम आहे हे आपण त्याला बोलून दाखवायचं. पण असं बोलून का दाखवायचं? म्हणजे आपल्या वागण्यातनं कळतच आहे की त्याला. हो ना, उलट आपण अति करतो असं वाटतं त्याला. वाटू दे, वाटलं तरी चालेल, पण आपण आता तसंच वागायचं. आणि आता तशी त्याची मानसिक अवस्था काही बरी नाहीये ना, अशा वेळी प्रेमाचं एखादं वाक्य, एखादा शब्द सुद्धा ना मनाला खूप उभारी देऊन जातो. हो ना, आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय हे ऐकायला कुणालाही आवडेलच की. हो ना, मी जेव्हा माझं घर सोडून इथे आले होते ना, तेव्हा मलाही असंच वाटायचं, माझ्याही पाठीवरनं कुणीतरी प्रेमाने हात फिरवावा, माझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलावेत असं मलाही वाटायचं.